औंढा नागनाथ येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक. वंचित बहुजन आघाडीची शनिवारी शासकीय विश्रामगृह औंढा नागनाथ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे तालुका औंढा नागनाथ वसमत पक्षाचे प्रमुख समन्वयक सुनील खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या आदेशाप्रमाणे तालुका निगाही निर्देशने, सरकारच्या ध्येय धोरणाचा विरोध दर्शवणारी निवेदने देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील प्रमुख समन्वयक कार्यकर्ते एकत्र येऊन या बैठकीत चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये 6 एप्रिलला नरेंद्र कब मिलेगा गॅस सिलेंडर राज्यव्यापी औंढा नागनाथ व वसमत येथे आंदोलन करण्यात येणार आहे. देशभरात सिलेंडर टंचाईमुळे गरीब जनतेचे बेहाल होत आहेत. गरीब जनता महागाई व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोलमडत चालला आहे. या भावना निवेदनाद्वारे सरकारकडे पोहोचणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणामुळे गरिबांचे हाल होत आहेत. लोकशाहीला घातक निर्णय घेतले जात आहेत. याचा तीव्र निषेध नोंदविणे गरजेचे आहे. 6 एप्रिल रोजी औंढा नागनाथ वसमत येथे तहसीलदार यांना निषेध निवेदन देणे, नवीन कार्यकारिणीचा परिचय, कार्याची रूपरेषा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सुनील खिल्लारे समन्वयक हिंगोली, अशोकराव कांबळे माजी जिल्हाध्यक्ष, अनिल कांबळे माजी जिल्हाध्यक्ष, प्रभावती खंदारे माजी जिल्हाध्यक्ष, लक्ष्मीकांत स्वामी, प्रल्हाद सोनटक्के, सूर्यकांत कापसे, रमेश भुजबळ, कैलास भुजबळ, राजरतन सुतारे, मुकुंद करवंदे, नगरसेवक शेख रफिक, सुनील मोरे तालुका अध्यक्ष माजी, अरविंद मुळे माजी शहराध्यक्ष, सज्जन निरगुडे, किशन गायकवाड, अभयराज भगत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.